गाईज, एक काळ असा होता जेव्हा थॉमस कप म्हणजे भारतासाठी फक्त एक स्वप्न होतं. पण 2022 मध्ये इतिहास घडला आणि आपल्या खेळाडूंनी अनएक्सपेक्टेडली सगळे रिझल्ट आपल्याकडे वळवले. आणि बघता बघता भारताने पहिल्यांदा 2022 मध्ये हा प्रतिष्ठेचा किताब जिंकला. थॉमस कपचं टायटल फायनली भारताकडे आलं. कट टू 2026. आता 2026 मध्ये मात्र परिस्थिती चेंज झाली. कारण आता भारतीय खेळाडूंना कोणत्याच प्रतिस्पर्धी देश अंडर एस्टिमेट करू शकत नाही. त्यामुळे यावेळी भारत फक्त पार्टिसिपंट नाही तर टफ कॉम्पिटिटर म्हणून आलाय आणि या स्पर्धेतला फेवरेट म्हणून मैदानात उतरतोय. चला तर मग जाणून घेऊयात आजपासून सुरू होत असलेल्या याच थॉमस कप मधल्या सुपर टॅलेंटेड टीम इंडिया बद्दल. पण त्याआधी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर पहिला मुद्दा म्हणजे भारताचा दुर्लक्षित राहण्यापासून ते स्पर्धेतला फेवरेट म्हणून खेळण्यापर्यंतचा प्रवास. हा प्रवास म्हणजे भारतीय बॅडमिंटनसाठी फार मोठा बदल आहे. पण भारत फेवरेट का मानला जातोय? याचं कारण आहे भारतीय संघाकडे आज असलेली एक बॅलन्स्ड आणि मजबूत टीम. सिंगल्स असो किंवा डबल्स, दोन्ही विभागांमध्ये आपली स्ट्रेंथ आहे. संघाला प्रॅक्टिकली लीड करणारा लक्ष्य सेन हा संघाचा बॅकबोन मानला जातो. पहिल्याच सिंगल्स मध्ये जर तो जिंकला तर संपूर्ण सामन्यांचं मोमेंटम भारताकडे वळाला समजायचं. तसं सिंगल्स मधलं अजून एक आश्वासक नाव म्हणजे आयुष शेट्टी. त्याच्यासारखा तरुण खेळाडू आपल्याकडे असणं हा आपल्यासाठी खूप मोठा प्लस पॉइंटच आहे. कारण तो शांत आहे, संयमी आहे, मोठे ताकदीचे शॉट्स खेळण्यासाठी परफेक्टली ट्रेंड आहे. आणि सिंगल्सचा तिसरा विभाग पाहिला ना तर तिथे आहे एक्सपिरियन्स आणि मॅच्युरिटी. अर्थातच भारताचे आणखी दोन लाडके खेळाडू एच.एस. प्रणय आणि किदंबी श्रीकांत. अंडर प्रेशर मध्ये मॅच जिंकून देणं यासारख्या खेळाडूंना उत्तम जमतं आणि हे आपण बऱ्याचदा अनुभवलं देखील आहे. आता हे सगळं झालं सिंगल्सचं गणित. मग डबल्सचं सांगते. डबल्स मध्ये आज भारताकडे आहे जगातल्या सर्वोत्तम पेअर्स पैकी एक जोडी, सात्विक साईराज रेंका रेड्डी आणि चिराग शेट्टी. यांच्या मॅचेस तुम्ही पाहिल्या असतील तर तुम्हाला हे माहितीच असेल की ही जोडी कोणत्याही क्षणी सामना फिरू शकते आणि म्हणूनच त्यांच्यावर या थॉमस कप मध्ये खूप मोठी जबाबदारी असणार आहे. हा, आता आपल्या टीम बद्दल बोलताना आणखी एक मुद्दा सुद्धा महत्वाचा ठरतो. मित्रांनो, इतक्या मोठ्या लेवलला बॅडमिंटन खेळताना ताकद फक्त खेळात असून चालत नाही तर ती माइंडसेट मध्ये पण असावी लागते. आणि याच अँगलने बोलताना भारतीय संघाबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगितली जाते. ती म्हणजे भारतीय खेळाडू प्रेशर सिच्युएशन्स मध्ये अमेझिंग खेळतात. पूर्वी मोठ्या स्पर्धांमध्ये भारतावर प्रेशर असायचं, पण आता परिस्थिती बदलली आहे. भारत आता आत्मविश्वासाने खेळतोय. टीम स्पिरिट, एकमेकांवरचा विश्वास आणि इम्पॉर्टंट मोठ्या मुवमेंट्स मध्येही शांत राहण्याची क्षमता, हे सगळं आता भारताचे USP आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. पण चॅलेंज त्यामुळे कमी होत नाही बरं का. भारत फेवरेट असला ना तरी जिंकण्याचा मार्ग काही सोपा नाहीये. सगळ्यात मोठं चॅलेंज जे नेहमीच असतं ते म्हणजे चीनचं. भारताने अजून चीनला हरवलेला नाहीये. त्यामुळे हे रेकॉर्ड मोडणं खूप महत्वाचं आहे. कारण चीन आणि आपण सेम ग्रुपमध्ये आहोत. सो ग्रुपमध्ये अव्वल राहायचं असेल ना तर चीन विरुद्ध जिंकणं मस्ट आहे. आणि त्यात भारताचा पहिला सामना आहे कॅनडा विरुद्ध. आणि हाही सामना जरा ट्रिकी मानला जातोय कारण पहिल्या दोन सिंगल्स मध्ये प्रतिस्पर्धी कॅनडाचे खेळाडू भारताला मजबूत आव्हान देऊ शकतात. सो सुरुवात जरा सांभाळून तरी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. मित्रांनो, 2022 मध्ये भारताने इतिहास रचला. टीम स्पिरिट आणि करेक्ट स्ट्रॅटेजीजने आपल्याला जिंकून दिलं. त्यामुळे साहजिकच आहे आता 2026 मध्ये अपेक्षा अजूनच जास्त आहे. आता जगभरातून आपल्या खेळाडूंकडून फक्त चांगल्या कामगिरीचीच नाही तर पुन्हा एकदा विजेतेपदाचीच अपेक्षा आहे. त्यामुळे थॉमस कप 2026 हा भारतासाठी फक्त एक स्पर्धा नाहीये तर एक मोठं चॅलेंज आहे. पण आपल्याला माहितीये की भारत हा फेवरेट टीम आहे, मजबूत टीम आहे आणि भरपूर आत्मविश्वास आहे. सो थेरॉटिकली विचार करता आपण जिंकण्याची शक्यता तर नक्कीच आहे. पण आता हे सगळं फक्त पेपरवरून बॅडमिंटन कोर्टवर रिफ्लेक्ट व्हायला हवं. 24 एप्रिल कॅनडा विरुद्ध, 27 एप्रिल ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि 29 एप्रिल टफेस्ट टीम असलेल्या चीन विरुद्ध आपल्या मॅचेस असणार आहेत. आता सगळ्या भारताचं लक्ष या खेळाडूंवरच आहे. त्यामुळे प्रश्न आता हाच आहे की थॉमस कप मध्ये भारत पुन्हा एकदा स्वतःला प्रूफ करणार का? भारत जिंकणार का? तुम्हाला काय वाटतंय? आणि तुमचा फेवरेट प्लेअर कोण आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.